कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. कारण निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती. ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तर कोरा तर केलेला नाहीये, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत. आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं. फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी होती ती आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणतायत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित चाललं जाईल. आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. जरा थापांची लेवल वाढले, थापाचे उन्नत महामार्ग झालेले आहेत थापांचे. मी म्हणजे म्हटलं ना की विकासाचं मृगजळ 2047 कोणी बघितलेलं आहे. आत्ता शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे, आत्ता जो मध्यम वर्गीय आहे त्याच्या हातात काय मिळणार आहे, जो नोकरी करणार आहे, नवीन जी तरुणी आता शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात जाणार आहे त्यांना काय मिळणार आहे. नुसतं त्याच्यासाठी योजना जाहीर केलेल्या आहेत पण त्या योजनांचा पाठपुरावा कधी करणार आणि त्या योजना पूर्ण कशा होणार, त्याच्यासाठी निधी या ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत निधी कुठून आणणार. म्हणून मी म्हटलं ना की कर्ज काढून फटाके वाजवल्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जरसह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.